नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 मध्ये. तर आज आपण फिजिक्स वगैरे बद्दल काहीही जाणून घेणार नाही आहोत. आज मी आषाढी एकादशी निमित्त एक स्पेशल पार्ट ठेवला की भगवान विठ्ठल पंढरपुरात कसे आले. तर बघा, तर भरपूर जणांना ही स्टोरी माहीत असेल, पण ज्यांना नसेल माहीत त्यांच्यासाठी मी माझ्या भाषेत माझ्या परीने मी सांगणार आहे. तर भरपूर वर्षांपूर्वी एक छोटंसं गाव होतं पंढरपुरात. त्याच्यात जानू आणि मुक्ताबाई नावाचे हे राहत होते दोघे घरात. त्यांना अन्न पाणी पण नव्हतं, एवढी गरिबी होती. ते ते लाखो नवस करायचे त्यांना मूल हवं म्हणून, आणि त्यांना मूल झालं. त्यांनी त्यांचं नाव ठेवलं पुंडलिक. तर पुंडलिक खूप अहंकारी होता आणि त्याच्याकडे संपत्ती पण खूप होती. तर पुंडलिक अहंकारी झाला संपत्ती वगैरे मिळून, आणि त्यांनी लग्न सुद्धा केलं एका बाईशी, आणि ती त्याची पत्नी एकदम कपटी आणि अहंकारी होती. त्यांनी खूप त्यांच्या आई वडिलांचा त्यांनी छलकपट केला, आणि एके दिवशी त्यांनी ठरवले की काशीला जावे. म्हणून त्यांनी दोन मोठे मोठे मौल्यवान एकदम उंच धिप्पाड घोडे आणले ना. त्यांच्यावर तो आणि त्याची पत्नी सवार झाली, आणि ते निघाले. आणि त्यांनी त्याच्या आईवडिलांना चालत नेलं. त्यांच्या आईवडिलांचे पाय सुजलेले, रक्ताने माखलेले होते, तरी पण त्यांनी त्यांना चालत नेलं. आणि भरपूर वेळानंतर ते चालतच होते, आणि एक संध्याकाळ आली. ते एकदम घनदाट जंगलात होते, आणि रात्रीच्या वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज पण येतो. म्हणून त्यांनी ठरवले की समोर एक आश्रम होते, त्या आश्रमात राहावे. ते काही ऋषीमुनींचे आश्रम होते. तर ऋषीमुनींनी त्यांचं स्वागत केले आणि त्यांना जेवण वगैरे दिले, आणि मग ते सगळे झोपले. तर रात्रीचे 3 स्त्रिया चालत आल्या त्या आश्रमात, ज्यांचे कपडे एकदम मळलेले, केस विस्कटलेले होते ना. त्या आल्या ना. पुंडलिकाला चाहूल लागली की कोणतरी आलं. पुंडलिका खांबच्या मागे लपून हे बघत होता. त्या 3 स्त्रिया आल्या. त्यांनी अख्खा आश्रम साफ केलं, सगळं देवाच्या मूर्त्या वगैरे साफ केल्या, आणि अचानक ते एका एकदम देवीसारख्या ह्याच्यामध्ये प्रकटल्या. सगळं त्यांचे एकदम मौल्यवान मोती वगैरेंचे मुकुट, एकदम लाखोंचे वस्त्र. आणि ते पुंडलिकाने हे बघून पुंडलिक चकित झाला. त्याच्या मनात आले की ह्या नक्की साध्या स्त्रिया नसतील. पुंडलिक त्यांच्या पायावरती पडला आणि विचारले की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे साफसफाई करायला का आल्या. तर मग त्याच्यामध्ये एका स्त्रीने येऊन सांगितले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. आम्ही इथे साफसफाई करायला येतो, आणि की आमचे सगळे जे आमच्या अंगावरती पाप लागले ते सगळे नष्ट होऊन जावे. कारण की रोज लाखो लोक त्यांचे पाप धुवायला येतात, आणि ते सगळे आमच्या अंगावर लागतात, ज्या कारणामुळे आम्ही एवढे मळलेले असतो. तर मग पुंडलिक म्हणाला, तुम्ही इथेच का येतात? अख्ख्या विश्वात भरपूर मंदिरं आहेत. तर गंगा माता त्याच्यावर म्हणाली की कारण की हे ऋषीमुनी अख्खं त्यांच्या आयुष्यात ते कधीच देवाची पूजा नाही केली, पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांची पूजा केली, ज्या कारणामुळे ते एकदम हे झाले, एकदम पवित्र आश्रम झालं त्यांचं. हे एकदम पवित्र सुहास वगैरे यायला लागलं, कारण की त्यांनी फक्त त्यांच्या आई वडिलांची सेवा केली. म्हणून आम्ही इथेच येतो. आणि गंगा माता त्याला म्हणाली की तुझ्याकडून तर अपेक्षा सुद्धा नाही. तू चाललायस काशीला तुझे पाप धुवायला. तू अमृतच्या जरी समुद्रात गेला तरी तुझे पाप धुलणार नाही, एवढे घाणेरडे पाप आहेत. तर मग पुंडलिक ह्याच्यावरती खूप त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले, आणि त्या 30 स्त्रिया तिथून निघून गेल्या, तिन्ही नद्या. आणि मग दुसऱ्या दिवशी पुंडलिक त्यांच्या आईवडिलांच्या पायावर जाऊन पडला, आणि तिथपासून त्यांनी ठरवले की तो त्याच्या आईवडिलांची सेवा करेल. आणि काशीचे जाणे रद्द केले आणि परत पंढरपुरात आला ना. तो भरपूर वर्ष त्याच्या आईवडिलांची सेवा करावा लागला, आणि मग तो त्याच्या आईवडिलांची सेवा करायला लागला. आणि मग हे सगळं बघून सर्व देव आश्चर्याने पाहत होते, कारण की धरतीवरती तोच माणूस होता जो एवढी सेवा करत होता. तर मग विठ्ठल जे भगवान विठ्ठल आहेत त्यांच्यावरती रुक्मिणी माता रुसलेली, म्हणून ती पंढरपुरात आलेली. तर विठ्ठलांनी ठरवले की मी पृथ्वीवर जातो आणि पुंडलिकाला पण दर्शन देतो, आणि रुक्मिणी माताला पण सोबत घेऊन येतो.
तर भगवान विठ्ठल खाली आले, पृथ्वीवर आले आणि त्यांनी पुंडलिकाच्या दाराजवळ जाऊन एकदम नम्रतेत बोलले की पुंडलिका बाहेर ये, मी तुला दर्शन द्यायला आलोय. तर पुंडलिकाच्या मांडीवर तेव्हा त्यांचे माता पिता झोपलेले आणि पुंडलिक जर जरासा जरी हल्ला तरी त्याच्या माता पिताची झोप मोड होऊ शकते. म्हणून तो बोलला की मी बाहेर येऊ नाही शकत. म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि वीट उचलली आणि ती बाहेर फेकून दिली. त्याने त्याला म्हणाले आणि विठ्ठलाला म्हणाले की तुम्ही ह्याच्यावरती उभे राहा. आणि भरपूर 28 युग गेले तेव्हा कुठे जाऊन त्याचे माता पिता उठले आणि तो बाहेर गेला आणि त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले. म्हणूनच आपण बोलतो भक्त पुंडलिकासाठी उभा राहतो विठेवरी. तर मग आता बघा, मी तुम्हाला ही स्टोरी सांगितली आहे की कसं झालं. तर ह्याच्यातलं आपल्याला तात्पर्य काय मिळतं की नेहमी आई वडिलांची सेवा करावी, त्या कारणामुळे आपले भरपूर पाप नष्ट होतात. तर आता आपण भेटूया आपल्या पार्ट 7 मध्ये. तर आजच्यासाठी इतकंच. तर धन्यवाद.